I get blank when I speak in English. I don't know. My mind stucks. It gets blank when I speak in English. Don't worry. It happens with everyone at some or the other time. Because English is not our mother tongue. It happened with me too. So today we are going to discuss why this happens, why you get blank, and few tips to overcome this. So before that, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला इंग्लिश शिकायची इच्छा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, ज्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळत जातील. सो लेट्स गेट स्टार्टेड. So my name is Gandhali and today we are going to discuss a very common problem, that is words not coming to mind. Mind gets blank. So you're talking and suddenly you take a pause. You get blank. You don't remember anything. You are shivering. You are hesitant. You are scared. And you are like, man, I'm dying. I'm scared. I don't want to continue. So hear me out today. आज मी काय सांगते ते ऐका आणि आय एम शुअर जर तुम्ही यातल्या काही टेक्निक्स आणि टिप्स वापरल्या, एखादी जरी टिप तुम्ही फॉलो केली तरी आय एम शुअर की तुम्ही आत्ता जिथे आहात त्याच्यापेक्षा बेटर इंग्लिश बोलू शकाल. फर्स्ट प्रॉब्लेम, वोकॅब्युलरी. यू मे थिंक दॅट द वोकॅब्युलरी इज द ॲक्च्युअल प्रॉब्लेम, बट नो, इट्स नॉट द प्रॉब्लेम. द प्रॉब्लेम इज विथ द हेजिटेशन. कारण तुम्हाला तुमच्या मदर टंगमध्ये बोलायची सवय झालेली असते. तुमच्या माइंडला एक कम्फर्ट झोन माहीत झालेला असतो. त्या कम्फर्ट झोनमधनं बाहेर पडायचं म्हणजे त्रासदायक वाटत असतं. कारण इंग्लिश बोलता यायसाठी की तुम्हाला कोणते फॅशनेबल वर्ड्स, खूप सगळे शब्द माहिती पाहिजेत असं काही नाही आहे. बेसिक इंग्लिशसाठी खूप साधे सोपे वर्ड्स वापरूनसुद्धा तुम्ही बोलू शकता. पण त्या कम्फर्ट झोनमधनं बाहेर पडणं खूप गरजेचं आहे. द सेकंड प्रॉब्लेम इज हॅबिट ऑफ युअर माइंड. तुमच्या माइंडची सवय, त्याला कम्फर्ट झोनमध्ये राहायची सवय झाली आहे. मी मगाच्या पॉईंटमध्येच हा पॉईंट बोलले की त्याच्यातून बाहेर नाही आहे पडायचं. कारण इतकं अवघड आहे का? आता फॉर एक्झाम्पल, मला हा ड्रेस आवडतो. आय लाईक दिस ड्रेस. इंग्लिशमध्ये किती सोपं आहे. त्याच्यासाठी फार भारी इंग्लिश वापरायची गरज पडली का? नाही. यू थिंक इट्स दॅट डिफिकल्ट? आय नो इट वॉज अ लेम एक्झाम्पल. खूप साधं सोपं एक्झाम्पल्स जे सुचलं ते मी दिलं. पण तुम्ही स्वतः प्रयत्न करून बघा ना, हे खरंच तितकं अवघड आहे का? तर अजिबात नाही. तुम्हाला सोप्या सोप्या वाक्यांपासून सुरुवात करायची. सो आय जस्ट वॉन्ट टू से दॅट इफ यू वॉन्ट टू से समथिंग, ट्राय टू थिंक हाऊ इट विल बी इन इंग्लिश. म्हणजे जेव्हा मी इंग्लिश शिकत होते तेव्हा खूपदा असं व्हायचं की मराठीमध्ये बोललं जायचं किंवा तो शब्द सुचणार नाही, असं होतं, नॉर्मली होतं. पण त्या क्षणी जर आपण ते वाक्य मराठीत बोलू शकतो तर इंग्लिशमध्येही बोलू शकतो. सो जर तुम्हाला शक्य असेल तर त्यावेळेसच हे बाबा इंग्लिशमध्ये कसं बोलणार आपण हे जाणून घेणं गरजेचं आहे. आणि त्यावेळी ते जाणून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात राहील. आणि ते प्रॅक्टिस करायचं. यू नीड टू करेक्ट युअर सेल्फ राईट देन. मी जसं म्हणाले त्यामुळे ते चांगलं लक्षात राहील. अनदर थिंग आय वॉन्ट टू से दॅट थिंक ऑफ ऑल द बेनिफिट्स यू विल रिसीव्ह वन्स यू मास्टर युअर इंग्लिश. कारण आजकाल कम्युनिकेशन स्किल्समध्ये इंग्लिश येत असणं गरजेचं आहे. मला मान्य आहे की ॲटिट्यूड असा असतो, यार इंग्लिशच यायला पाहिजे का? पण आजच्या काळात इंग्लिश येणं गरजेचं आहे. जेव्हा पण तुम्ही इंग्लिशमध्ये बोलायचा प्रयत्न करताय तेव्हा मला माहिती आहे की जेव्हा शब्द सुचत नाही, जेव्हा ती स्टार्टिंगची प्रोसेस असते, जेव्हा बोलताना खूप त्रास होतो, बट तेव्हाच ह्या सगळ्या होणाऱ्या बेनिफिट्सचा विचार करा. जेव्हा तुम्हाला इंग्लिश येणार त्याच्यानंतर त्याचे तुम्हाला जे फायदे होणार आहेत त्याचा विचार करा. सो द गेन इज मच मोर दॅन पेन. सो त्या त्रासाचा विचार न करता जो काही फायदा होणार आहे त्याचा विचार करा. त्यामुळे मग तुम्ही त्या कम्फर्ट झोनमधनं बाहेर पडण्याचा प्रयत्न करत राहा. इव्हेंच्युअली दॅट पेन विल कन्वर्ट इन टू गेन. यू विल बी एबल टू स्पीक इंग्लिश फ्लुएंटली. आणि मग तुम्हाला वाटेल की यार काय भारी आहे, म्हणजे आपण कुठे येऊन पोचलो, आपल्याला इंग्लिश छान बोलता येतं. कारण जर तुम्ही पेनकडे लक्ष देत बसाल तर मग तुम्ही तिथेच अडकणार. जस्ट टेक द पाथ. द पाथ इज सेम. सो वॉक ऑन द पाथ. So let's discuss few techniques. One of them techniques is standing in front of mirror. Yeah, you heard it right. So technique खूप सोपी आहे.
रूमचा दरवाजा बंद करा. जर तुम्हाला सगळ्यांसमोर बोलायला म्हणजे लाज वाटते किंवा काही जणांना कोणाशी बोलायला भीती वाटते ना, सो ऑप्शन हा आहे की आरशाच्या समोर उभं राहायचं आणि आपल्या स्वतःशी इंग्लिशमध्ये बोलायला लागायचं. कोणत्याही विषयावर बोला. फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, कुठला शो बघताय तो, आज दिवसभरात काय झालं ते, वेगळे कुठलेही टॉपिक्स तुम्ही घेऊ शकता, तुम्हाला जे वाटेल ते. पण असं होईल की 1-2 सेंटेन्सेस नंतर तुम्हाला तुमच्या मदर टंगमध्ये म्हणजे आपल्या मराठीवर यावंसं वाटेल. पण तसं नाही आहे करायचं. तुमच्या हार्टला कितीही जरी वाटलं की आपल्याला मराठीत बोलायचं आहे तर नाही बोलायचं. मनात हेच लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला इंग्लिशमध्ये बोलायचं आहे. हे डेली ट्राय करा. एखादा विषय घ्यायचा, त्याच्यावर बोलायला लागायचं. कारण दुसरं कोण नाही आहे ना. म्हणजे तुम्हाला काय वाटतं, भीती वाटते, राईट, लाज वाटते, चुकेल का ही भीती वाटते. आरशासमोर कोण आहे, तुम्हीच आहात फक्त. तुमच्या चुका तर कोणी काढणार नाही आहे, कोणी तुमच्यावर हसणार तर नाही आहे. त्यामुळे भ्यायचं काहीच कारण नाही आहे. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की आपण मराठीवर परत नाही आलं पाहिजे. ओके. सेकंड टेक्निक ही आहे की यू हॅव टू पुट ऑन युअर इयरफोन्स आणि तुम्ही म्युझिक चालू करा. आणि ते म्युझिक चालू असताना तुम्ही इंग्लिशमध्ये कुठल्या तरी विषयावर बोलायला लागायचं आणि तुमचा व्हिडिओ रेकॉर्ड करायचा. ओके. सो यामुळे काय होईल, तुम्हाला जे हेजिटेशन वाटत असतं, कसं तरी वाटतं आहे किंवा ते ऐकूच येणार नाही तुम्हाला, तुम्ही जे काय बोलताय ते तुम्ही व्हिडिओमध्ये रेकॉर्ड केलं असल्यामुळे तुम्ही नंतर बघू शकाल. त्यामुळे तुम्हाला तुम्ही काय बोललाय हे कळेल. पण जे हेजिटेशन असेल ते जाणवणार नाही, कारण तुमच्या कानात म्युझिक सुरू असेल. आणि ही थेरपी स्पीच थेरपिस्टकडनं वापरली जाते वर्ल्ड वाईड. सो या थेरपीचा तुम्हाला कदाचित फायदा होऊ शकतो. हे एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा की तुम्हाला कसं वाटलं हे ट्राय केल्यानंतर. अनदर इम्पॉर्टंट पार्ट इज डू नॉट यूज फॅन्सी वर्ड्स. आपल्याला जे सोपं वाटतं, जे सिम्पल आहे, ज्याने आपल्याला इंग्लिश बोलता येणार आहे, असे बेसिक वर्ड्स वापरून सिम्पल इंग्लिश बोलायचं. ओके. सिम्पल इंग्लिश. So first technique is mirror technique. Second is use your headphones and speak in front of your mobile or camera. And third, don't use fancy words. Use simple words. Another way is repeat the subtitles. Whenever I used to watch the shows or movies, what I used to do, I used to pause the show and repeat the subtitles. तुम्हाला ते सबटायटल्स आहेत ते वाचायचे, ते रिपीट करायचे, त्यांनी बोलत तसा बोलायचा प्रयत्न करा. अर्थात त्यांचा ॲक्सेंट वेगळा असेल कारण इंग्लिश मूवीज असतील, इंग्लिश शोज असतील, पण ॲटलिस्ट तुम्हाला वर्डचे प्रोनाऊन्सिएशन्स जे ऐकलेत ते बोलायचा प्रयत्न करायचा आहे. सो तुम्ही ते वाचाल, त्यामुळे काय होईल, माइंडला नवीन वर्ड्स पण माहीत होतील. आणि एकदा कधी कधी असं होतं की आता आपण नवीन शब्द बघितला ना की आपण त्यावेळी कदाचित इग्नोर करू, पण असं 2-4 वेळा जेव्हा तो शब्द बघितला असेल तेव्हा आपण क्युरियस होतो त्या शब्दाबाबतीत आणि तो शब्दाचा अर्थ आपण शोधून काढतो आणि तो शब्द आपल्या लक्षात पण राहतो. पण जेव्हा आपण कधीही नवीन शब्द शिकाल ना, मेक शुअर की तो शब्द तुम्ही इमिडिएटली किंवा आता सपोज मी 3-4 वेळा एखादा शब्द ऐकला आहे, तो मी माझ्या वाक्यात वापरण्याचा प्रयत्न करेन. जेव्हा तुम्ही ते वाक्यात वाचाल तो कायमचा इथे फिट होतो. आय गॅरंटी यू दॅट. सो repeat the subtitles. And one last thing, which is the most important thing of the all, I will spell it out for you. PRACTICE. You heard it right. Practice. Practice makes man or woman perfect. I always say that. प्रॅक्टिसच्या शिवाय नवीन भाषा शिकणं इम्पॉसिबल आहे. हे मीच नाही, तुम्हाला कुणीही सांगेल. त्यामुळे प्रॅक्टिस ही सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. अँड रिमेंबर वन थिंग, इफ इट हॅज बीन इझी यू वूड हॅव नॉट वॉन्टेड इट. यू वॉन्ट इट बिकॉज इट इज डिफिकल्ट. म्हणजे मी काय म्हणाले की जर ते इतकं सोपं असतं तर ते तुम्हाला पाहिजे असतं असं अजिबात नाही. तुम्हाला ते पाहिजे आहे कारण ते अवघड आहे. कळलं? इट्स नॉट अबाउट गुड ऑर बॅड. मी तुम्हाला एक्झाम्पल देते. फॉर एक्झाम्पल, आपल्याला आपल्या शरीराला दिवसभरात पाण्याची गरज असते, राईट. पण आपण खरंच इनफ अमाऊंट ऑफ वॉटर पितो का? आपण तेवढं पाणी पितो का जेवढं गरजेचं आहे? तर अजिबात नाही. त्या उलट आता समजा तुम्ही वाळवंटात आहात, डेझर्टमध्ये आहात आणि तिथे पाणी तुमच्याकडे फक्त अर्धा लिटरची बाटली आहे. तेवढीच बाटली घेऊन तुम्ही गेला आहे
आणि तिथे कुठेही जवळपास पाणी नाही आहे, तर मग त्यावेळी तुम्ही त्या पाण्यातला एक थेंब तरी वाया घालवाल का? अजिबात नाही. कारण तुमच्याकडे अर्धा लिटरच पाणी आणि तुम्हाला पाणी मिळणार नाही, कारण त्यावेळी तुम्हाला त्या पाण्याची किंमत असेल. सो मी मगाशी म्हणाले तसं की जे इझिली अवेलेबल असतं, इझी असतं, ते नको असतं. जे डिफिकल्ट असतं ते पाहिजे असतं. त्यामुळे तुम्हाला हे पाहिजे, कारण हे थोडं अवघड आहे. So there is one quote stating that it's actually funny. It's by Bob Marley. If she is amazing, she won't be easy. If she is easy, she won't be amazing. Don't you agree with me? So same thing is there with English. It's amazing, so you have to put some efforts to get up to there. आणि तुम्ही नक्की प्रयत्न करा आणि मी सांगितलेल्या टेक्निक्स वापरून मला सांगा नक्की की तुम्हाला कसं वाटलं. I hope you like this video. If you like it, give it a thumbs up. आणि हा व्हिडिओ ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी लवकरच तुमच्यासाठी आणखी असा एखादा व्हिडिओ घेऊन येईन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.